पुण्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। पुण्यात कोरोना बाधितांना हॉस्पिटलमध्ये आता बेडच मिळत नाहीयेत। उपचाराअभावी रुग्ण अक्षरशः तडफडतायत। अशाच एका रुग्णाला दाखल करण्यासाठी त्याचे नातेवाईक सकाळपासून संपूर्ण शहरभर फिरतायत। हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याचं सांगत त्यांना कुठेच ॲडमिट करून घेतलं जात नाहीये। शेवटी त्याच्या नातेवाईकांनी ॲम्ब्युलन्ससह अलका टॉकी चौकामध्ये ठिय्या मांडलाय। त्यांना कुठेच मदत मिळाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। गेल्याच आठवड्यात एका शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यानं मृत्यू झाला होता। रुग्णांना बेड मिळत नसल्याची बातमी झी 24 तासनं दाखवलेली देखील होती। बेडची संख्या वाढवत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय, मात्र त्यात तथ्य नसल्याचं दुर्दैवानं म्हणावं लागतंय। आता तरी पुणे महानगरपालिका सन्माननीय अजितदादा पवार यांचा उद्या वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्याच पुणे शहराच्या अलका चौकामध्ये आत्ता आम्ही उभे आहोत। सकाळी 11 वाजल्यापासून आमचा हा 64 वर्षाचा पेशंट या ठिकाणी आम्ही सगळीकडे घेऊन फिरतोय। पुण्यात जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी सगळीकडे कॉन्टॅक्ट करून सगळीकडे जाऊन सुद्धा आम्हाला जागा मिळलेली नाही आहे। दादा उद्या तुमचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पुणेकरांना तुम्ही पालक म्हणून हे दाखवणार आहात का दिवस? प्रशासन मजबूत करा। या ठिकाणी आम्ही थांबून आंदोलन करत आहोत, या ठिकाणी बसणार आहोत। पुण्यामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून एक 34 वर्षाचा युवक ऑक्सिजन भेटत नाही आणि त्याला व्हेंटिलेटर भेटत नाही म्हणून दुपारी 2 वाजल्यापासून हे ॲम्ब्युलन्स घेऊन फिरतात ते, आणि यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं की तिथं जागा उपलब्ध होत नाही। अशामध्ये 99% लोक दगावले जात आहेत। तर आता ह्या मुलाला जर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर जर उपलब्ध झालं नाही तर याची जबाबदारी पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि पूर्ण पुण्याचे नागरिक घेतील, लक्षात राहू द्या। आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आता आपल्या सोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। अरुण, दिवसभरापासून या रुग्णाला घेऊन पुणे शहरात भटकतायत हे लोक। आता तरी त्यांना रुग्णालयात स्थान मिळालेलं आहे, दाखल करून घेण्यात आलंय, कारण अजित पवारांना देखील या लोकांनी आवाहन केलंय। हा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय। रेश्मा, आता काही मिनिटांपूर्वी मी या लोकांशी बोललो आणि आता काही वेळापूर्वी त्यांना कुठल्या तरी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जागा असल्याचं किंवा तिथे त्यांना ऍडमिट करून घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र त्यासाठी त्यांना दिवसभर या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः दारोदार फिरावं लागलं। कुठेच त्यांना मदत मिळाली नाही, ऍडमिट करून घेतलं जात नव्हतं आणि अखेर त्यांना आता रात्री आता कुठे जायचं, पेशंट तडफडतो, अशा परिस्थितीमध्ये अलका टॉकीज चौकामध्ये ठिय्या द्यावा लागला। त्यावेळी प्रशासनाला कुठेतरी प्रशासनापर्यंत ही बाब पोहोचली आणि प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याचा त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी या मुख्य हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे। मात्र केवळ ही एक घटना उदाहरणा दाखल म्हणता येईल, प्रातिनिधिक म्हणता येईल। त्याचं कारण असं की गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की पुण्यातली स्थिती काय आहे। आज हा मृत्यूचा आकडा जो आहे 1000च्या पार गेलाय। क्रिटिकल रुग्ण वाढतायत आणि एक गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचार मिळत नाही, उपचारांअभावी ते मरतायत, त्यांना बेड्स मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या सगळ्या उपाययोजना, या यंत्रणा, व्यवस्था उभ्या करणं यावरती फोकस देण्याची गरज होती, किंबहुना तसे प्रयत्न प्रशासनाकडून झाले असं सांगण्यात येतंय। मात्र तरी देखील रुग्णसंख्या वाढते हे जरी खरं असलं तरी देखील आज रुग्णांना उपचार मिळत नाही हे देखील वास्तव आहे। आणि त्यामुळे जसं पालकमंत्री म्हणून अजित पवार असू द्यात किंवा पुणे महापालिका प्रशासन असल्यास, त्याचप्रमाणे राज्य सरकार, केंद्र सरकार जिथनं कुठनं म्हणून निधी उपलब्ध होईल, जिथनं कुठनं म्हणून व्यवस्था उभ्या केल्या जातील त्या व्यवस्था उभ्या करण्याची आज आवश्यकता आहे। अन्यथा आपण जे व्हिडिओ इतरत्र बघत होतो, कुठल्या तरी देशामध्ये लोक तडफडून मरतायत, तशी अवस्था पुण्यात दुर्दैवानं यायला नको, याची जाणीव, याचं भान आपल्याला ठेवणं आवश्यक आहे। निश्चित। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही गोष्ट ऐकत असतील, त्यांनी व्हिडिओ बघितला असेल, संबंधितांचं आवाहन त्यांच्या कानापर्यंत पोहोचलं असेल आणि पुण्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी अपेक्षा करूयात। अरुण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।